क्वाड शिखर परिषदमध्ये सहभागी होण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्राच्या एका महत्त्वपूर्ण परिषदेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचलेत। मोदी विल्मिंग्टन डिलावेअर येथे होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेत आणि न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या भविष्यातील शिखर परिषद दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इतर जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत। क्वाड शिखर परिषद म्हणजे नेमकं काय? क्वाड, ज्याला क्वाड्रिलेटरल सिक्युरिटी डायलॉग असंही म्हटलं जातं, हे एक 4 देशांच्या गटाचं नाव आहे। भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हा एक गट अनौपचारिक मंच आहे जिथे हे देश एकत्र येऊन चर्चा करतात आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थिरतेसाठी काम करतात। मुख्य उद्दिष्ट आहे समुद्री सुरक्षेला बळकटी देणं आणि या क्षेत्रातील शांतता टिकवणं। क्वाडची स्थापना कशी झाली? क्वाडची सुरुवात 2004 मध्ये एका आपत्तीमुळे झाली। त्यावेळी झालेल्या प्रचंड सुनामीमुळे भारत, जपान आणि इतर देशांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं। त्यावेळी या 4 देशांनी एकत्र येऊन मदत कार्यासाठी एक गट तयार केला। पुढे 2007 मध्ये या देशांनी अधिक औपचारिकरित्या सुरक्षा संवाद सुरू केला आणि यालाच क्वाड म्हणून ओळखलं जाऊ लागलं। मात्र काही वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया या गटातून बाहेर पडल्यामुळे ही प्रक्रिया थोडी मंदावली। मग क्वाड पुन्हा कसा सक्रिय झाला? 2017 पर्यंत चीन सोबत या देशांचे तणावपूर्ण संबंध निर्माण होऊ लागले, त्यामुळे क्वाडची पुन्हा गरज भासली। याच वर्षी मनिलामध्ये एशियन परिषद दरम्यान क्वाड नेत्यांची बैठक झाली। त्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्ब्युनल उपस्थित होते। 2021 नंतर क्वाड शिखर परिषद नियमितपणे होऊ लागली आणि आता 2024 मध्ये ही परिषद विल्मिंग्टन डिलावेअर येथे होत आहे। या परिषदेत जागतिक समस्यांवर चर्चा होणार आहे, विशेषतः इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर, तसेच युक्रेन आणि गाझामधील संघर्षावर शांततामय मार्ग कसा शोधता येईल यावर भर दिला जाईल। क्वाड भारतासाठी का महत्त्वाचा आहे? क्वाड भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण चीनचा वाढता प्रभाव हा एक मोठा धोका बनू लागलाय। ही परिषद भारताला या प्रभावाला तोंड देण्यासाठी इतर महत्त्वाच्या देशांसोबत एकत्रित येण्याची संधी देते। इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनची वाढती सैनिकी आणि आर्थिक ताकद आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोकादायक ठरू शकते। क्वाडच्या माध्यमातून भारताला इतर देशांसोबत आपले संबंध मजबूत करता येतील, विशेषतः अमेरिकेसारख्या देशासोबत संबंध मजबूत करायला मदत होईल। संवाद भारताला आपले सैन्य, आर्थिक आणि कूटनीतिक संबंध बळकट करण्याची संधी देखील मिळेल। भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणासाठी अत्यंत महत्त्वाचं हे पाऊल असणार आहे। तर ही होती क्वाड शिखर परिषदेची माहिती आणि ती भारतासाठी का महत्त्वाची आहे। आपल्याला क्वाड परिषदेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी।